वैताग आलाय नुसतं काम करून करून ना मरायची बारी झाली. एवढं आयुष्य गेलंय नुसतं कष्ट करण्यात, पण बाबाला घर बांधणं झालं नाही. नशीब त्या पुरीचं लग्न तरी केलंय कसं तरी, जावंय चांगलंय म्हणून बरं झालं. आज घर बांधतो उद्या घर बांधतो, पावसाचं गळतंय, काय करावं मला काय कळत नाही. आणि बाहेर कुठं कामधंद्याला जा म्हणलं तर ते बी जात नाही, एवढ्या एवढ्या राहण्यामध्येच काम करतात. काय करावं मला या बाबाचं काय कळना झाले. येऊ द्या आज आहे ना, त्यांना काही ना नीट ना विचारतेच. वैताग आलाय मला नुसता. काय डोक्या बिक्यात सरकली का काय तू? काय राहिलंय? एकटीच बोलती नाही काय राहिलंय काय सरकायचं अजून. तशी का तू सोमवारात येत अहो लग्न झाल्यापासून आतापर्यंत नुसतं कष्ट करून मरायला लागले मी. आज घर बांधतो उद्या घर बांधतो, काय होय सांगा बरं या खोपड्यामध्ये. अहो ते 4 टल कराशिवाय काय भांडे नाही घरामध्ये. पाहुणे रावळे आले की लाज वाटते, शेजाऱ्याचं मागावं लागतं. आपण मला काय म्हणायची, काय करायची घर भरून तरी? काय करायचं? याची काय पैसे कमी आहेत काय? मी काय म्हणते, पहिलं ठीक होतं. आता पोरीचं लग्न झालंय, जावं येते, त्यांच्या घरचे पाहुणे रावळे येते. अहो त्यांना तर नीटनाटकं खाय प्यायला भांडे कुंडे नको घरामध्ये. असू दे तिकडे काय रोजच येतात का काय आपल्या घरी जावा? पाऊस चालू झाला, हे गळायला लागले, त्याच्यावर पत्रा टाकाव नाही तर ताडपत्री बिडपत्री टाकाव, तेवढं सुद्धा तुमच्याकडून होत नाही. अरे तुला एवढं कळत नाही, याची लय मोठाले मोठाले पैदे येत. मी घर का बांधित नाही, पत्रा टाकला ना उन्हाळ्याचं मारणाच गरम होते, त्याच्यामुळे पत्रा नको. स्लॅबचं बी संध्याकाळचं लय गरम, फॅनचं दुनिया ती बांधगडीत पडण्यापेक्षा. आता काय झालं, मी एवढं 2 दिवसात ना 5 राट बघतो कुठतरी. पानकाळ्यात किती पानकाळ होती गाळणार नाही. हिवाळा आला तरी याच्यात गार लागत नाही, आणि उन्हाळ्याचा तर प्रश्नच नाही. काय आवाज चलती आणि कशाला घराला पैसे घालायचे? नाही तेच ना, लय अजिबात डोकं चलत नाही. काही चलत नाही माझं, येडी नाही का मी? तुमचंच लय मोठं मोठं शहाणपणाचं ऐकून घ्यायला लागतंय मला. तुमच्या पुढं काय चालणार आहे माझं? आतापर्यंत चाललं नाही, इथून पुढं काय चालणार आहे माझं? मला एक सांग, घर बांधायचं म्हणजे तोट्यातच गमत आहे का नाही? हा ना. मग त्याचं कसं आहे तुला सांग का? अरे घराचं कसं आहे, ती बुडीतच पैसा येणार आहे ना आपल्याकडे 10-20 लाख रुपये. आज ना उद्या जमीन तरी किती असू द्या ना. अरे 2 एकर आहे. मग 2 एकर काय कमी झाली काय? पोटापुरती लय झाली ती. कशाला घराच्या बांधगडीत पडत ती लगेच? मग लोकांनी घरच बांधले नाही का? अरे इथं बरं का चोर सुद्धा येऊ शकत नाही असं बघून. तुम्ही ना आता जास्त नाटक करू नका, माझं डोकं फिरवू नका. रोज रोज तुमचं हेच ऐकते मी, किती दिवस ऐकायचं? इथं जर चोराला चोरगी करायची म्हणलं ना 4 बार विचार करावा लागेल. चोरी म्हणा, चोरगी कसली? अरे चोरी तुला नाही तुम्हाला. राहिला प्रश्न चोरांचा. आता चोरांना माहिती झालंय सगळ्यांकडे ना ऑनलाईन फोन पे. आणि मग आपली विषय लागेल ती बी कुठे येतं, बँकेतच येत ना तिकडे. मी तेच म्हणते ना, ऑनलाईन झालंय, घर बांधा, घर काय येईन चोर घ्यायला? जमणार नाही ते तसलं का? घराच्या बांधगडीत नाही बांधणार मी. अजून 1-7-8 वर्ष राहायच्यातच. मला जमणार नाही. घर बांधायचं का नाही तुम्हाला ते सांगा मला आधी. अशी बनितो ना घराच्या वर. उद्या 2 वजी 5 राट आणतो, डोक्यावर कवळची कवळ. म्हणजे म्हातारा झाल्यावर हाऊस करा नाही का? जेवण पण गेलं असंच जाऊ दे गेलं तर. अजून काही म्हातारे झालं का काय? नाही ना. आताशी तर पोरीत लग्न झालं. नातवंड येतील तरी आपण म्हातारे नाही होणार. नाही अरे येत्या ना, येऊ दे ना. तू लय डेअरिंग नको करू जाऊ. का नको करू डेअरिंग? का नको करू? का नको? आयुष्यभर असं कष्ट पडलं, का नको डेअरिंग करू मी? तुमचं लय ऐकून घेतलंय मी, आता मी ऐकून घेणार नाही तुमचं. घरी येऊ का नको? का नको? तू आपल्या नातलं कुणा मी दुसरी करू शकतो काय? आपल्या बांध नको करू. दुसरी करायला निघाले. अहो काय तुमच्यात हिंमत आहे, आणि असल हिंमत तर करून दाखवा दुसरी. दुसरी आणूनच दाखवा किती हिंमत आहे. बघते तुमच्यामध्ये दुसरी करायची. हे असल्या घरात राही नव्हती दुसरी. अहो मी होते म्हणून राहिले, दुसरी आणून तर दाखवा असल्या घरात. गाराव नको जाऊ, गाराव माल आहे आपल्याकडे, माल 20 खेळ नाही देऊ. बरंच खरंच तर ना तुम्ही 20 तिकडे बांधून नी एखादी खोली. हा का? तुम्हाला बांधता येई ना का? मग तू कायला मोकर नाही लागत असते? तू मोकर नको नाही लागू माया. नाही खरंच तुम्ही बायकोच आणावं. खरं तुम्ही लग्नच करा, मला बघू. कळण पुढं काय होतंय बघत राहा. बघते जा. बघ मी जातो. लग्न करू शकतो बरं का, तू टिंगलीवारी घेऊ नको. जा की करा ना मग. कण देते बघू तुम्हाला. गेले तोंडात हात घालते. अहो इथं काय लग्न करून आणत? अहो इथं चांगले पडलेत पोरींच्या लाईनीला बघायला, पोरगी भेटते का नाही. आणि तुम्हाला कोण द्यायला लागले अर्ध्या वयामध्ये? ती जाऊ दे, त्याचं काय एवढा विचार करते? अरे मला कोण नाही मानणार नाही. आणा करून आणा. बघितलं का तोंड आरशामध्ये? आरशात बघायची काय गरज आहे? म्हातारडं झालं. अरे काय गडी कमी आहे का काय? यार वजनदार माणूस आहे ही. बघ पांढऱ्या कपड्याशिवाय वापरीत नाही, टोपी शिवाय घालीत नाही. ही जातो ना असा येतो. हॅलो तू येणार लागा, मला टाइम आहे. अरे येईनच लग्न करून जा बिंदास आणा. बघते ना कोण देतय तुम्हाला. चांगल्या ना भेटाना, मी आता लग्न करून आणतो दुसरी बायको. लागले मला शिकवायला. जा.
अरे राजा भाऊ कुठे आहे काय माहिती, खूप इथं आहे की नाही काय. राजा भाऊ, राजा भाऊ. हो सरपंच नमस्कार. नमस्कार. कुठे आहे राजा भाऊ? राजा भाऊ काय सांगायचं तुम्हाला त्या राजा भाऊचं. काय झालं? अहो दुसरं लग्न करायला नाचलाय माणूस. दुसरं लग्न? हा काय? आता माझ्यात काय आहे का, कमी आहे का? हाय ना, राय. एवढंच मी म्हणलं घर बांधा नीट नाटक. राहिलं मी तेच म्हणतो, घर आहे का तुम्हाला दुसरं? चांगल्या 4 गोष्टी सांगाय गेलं की माझं तोंड दिसतंय बघा. म्हणते तू लय अशी खवीस आहे, निर्लय. तू लय अशीच आपाट आहे, तू लय तशीच आहे, मी दुसरं लग्न करतो. अगं दुसरं लग्न कोण देणार आहे अर्ध्या वयात आणि लग्न? गरज काय? बघा आता आता तुम्हीच. तुम्हाला एक पोरगी होती, लग्न झालं, मग मी तेच लग्नाचा म्हणते. खर्च त्याच लोकांनी केला. सगळं हा आणि मी म्हणतो घर बांधा, घर बांधा. काय मला वाटलं पैसे आहेत माझ्याकडे बँकेत. 20 लाख रुपये हा बँकेमध्ये ठेवलेले. ते म्हणता अहो घर बांधा. आता पुरीचं लग्न झाले, हा. उद्या डिलिव्हरीला आली आणि काय तुमचं आणि असले ह्याच्यात कर. तुम्ही सांगा बरं. तुमचं काय भांडण बिडण झालं काय? भांडणं नाही, मी हे घरामुळेच त्यांना बोलत होते की हा. घर बांधा म्हणून. आणि तुम्हाला काय म्हणे? लग्न करतो. लग्न करतो. तू लय बोलती मला आणि तुम्हाला लयच बोलत राहते सारखं सारखं. मी आता दुसरंच लग्न करतो. आता ह्यांना लय अशी मवळकीची साधी सुधी बायको पण त्याला गोड बोलायला काय रट आहे बरं का ते. खरंच आणू करेन द्या काही ना मग, मी बघते ना, आणूच द्या त्यांना. ते म्हणजे त्याला चॅप्टर आहे ते. शोभन का त्यांना ह्या ते वाटत वयामध्ये? नाही ते कुपीत राहते म्हणून बोलताय चॅप्टर आहे ते. हा. अहो, मी ठेवलंय त्यांना तसं. मी राहते कुजून त्यांना ठेवलंय राजावानी, नावासारखं राजावानी ठेवलंय त्यांना. पण त्यांना माझी किंमत नाही. ते लागले खरंय. दुसरं लग्न करायला बघू करून देते. याला गंमतच आहे. चांगल्याला भेटा नाही तर चांगलं. हा? अहो चांगले नोकरीवाले पोरं बसले नाही, अवघड झालंय मग सध्याला आणि वाईट ह्यांनी करायला परिस्थिती. लागले लग्न. हा काय नेहमी बरं ते जाऊ द्या. आमचं काय घरानं तुम्हाला सांगत बस. हा. काय काम होतं तुमचं? काय नाही, मला आहे ना जर गावाला जायचं होतं. हा. म्हणलं चल राजा भाऊ नेहमी येतो असतो जोडीला. अच्छा हा जाऊ म्हणलं घेऊन. बरं. आता ते कुठे गेलं काय माहिती, बघतो गावात थांबा, असतं. चहा करते ना. नाही नको, बघतो गावात कुठे भेटलं भेटलं. बरं बघा काय ते गावातच गेलाय ना? इकडेच गावात गेले ते. चालेल. बघा काय त्यांच्या चालेल, डोक्यात खुळा बघतो बघतो. चल चल झोपली. हे असं झोपत असते, खाता पिता झोपत. हा हा ही घर सोडीत नाही अजिबात. हे घर आहे का हा, तुमचं? बघा आता हे घर म्हणजे काय. अरे याचे लय मोठाले मोठाले फायदे येते. त्याच्यामुळे मी लय या घरांचे मोठाल्या घरांचे बांधत नाही पडत. तुम्ही तर म्हणेल बंगला आहे 2 नाही नाही, म्हणजे बांगल्यात चालू करायचे कामन. कधी? मग आता लगेच चालूच होणार. ह्याच बांधगडीत होतो मी. हा कोण आहे रे? हड, हड. कोण आहे? काय काय असं बावचं रातचं तसंच करते ती. अगं बाई गं. त्याच्यामुळे मी घर नाही बांधित. अरे देवा, हा. कुणी बडबड तू आली करायला ना, लगेच पायाच पण जायचं बा उंद्याच. हा, अजिबात अडचण नाही, काय नाही. हा खूप बया. नवर तुम्ही हाय होय? अरे आरतीचं ताट बीट करा नावा, तुला कळण का नाही काही. अच्छा बया 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 भेटली बाय बायको. हा, त्याला काय लागत हा तू काय मस्त नाच आहे. करते आपला मग. मंडोळ्या बिंडोळ्या हा. हाऊस फिटली म्हणायची दुसऱ्या लग्नाची. हा? मग बरी आहेस बाई, कशी आहे तू? बरी आहे ना? पटलं आहे तुला? आणि मग हा. काय झालं तिला? काय झालं नाही पटायला? नाही बरी आलीस. कसं आहे मग आमचं घर पटलंय ना? तुझी आरती करून घरात घेतलं पाहिजे ए, ना तुझी तुला. कुणी आहे? ही हानी नाही एखादा राटा बिटा लावीन तुला नसताना. ए नाही बाई, हा? माझं तुझ्या संग काय वैर नाहीये. मी तुला हाणणार नाही. उलट मला बरं झालंय. आता ह्या वयामध्ये आहे ना घरातली कामं बाहेरची कामं करून करून मला लय वैताग आला होता. मी घरचे केले तर तू बाहेरचं करशील, नाही तर मी बाहेरचं केलं की तू घरचं करशील. काहीतरी आपल्या कामात मला वाटणी झाली, अर्ध मिळून करू. मला काही बघ टेन्शन नाही तू करून आणलीस तर. हा. अहो पण तुमचं झालं खरं. अहो पण हा. बंगला कुठं आहे? हा, बंगल्याचा आता पाय पण जायचं तुझ्या हातानी. वाट बघ वाट. काय? मी बघितली 20-21 वर्ष. तुम्ही तर म्हणले बंगल्यात नेथोन गाडीत नेथोन. त्याचं कसं आहे, तुला आधी आता काय सांगितलं की नाही मी. मग आता म्हणलं नवीन आली ना तू, तुझ्याच हाताने सगळी पूजा बांगल्याची पाया तुझ्या हाताने. आणि गाडी नवी. आणलंय की तुला एअर कंडिक्शन बंगल्यामध्ये. मग आवडलंय ना तुला बंगला? अगं उन्हाळा हिवाळा पावसाळा तिन्ही ऋतूचं काही टेन्शन नाही. हा अहो पण तुम्ही तर म्हणे लय खडूस आहे, स्वयंपाकच करून घालीत नाही, लयच त्रास देते. ती तर लय चांगली आहे. तिला अक्कलच कोडून फुटली, मलाच काय कळणार आहे. हा म्हणा पुरीला फोन अहो करते ती आणि काही बोलून म्हणत घेते. सुद्धा तुम्ही लग्न कमवून केलं, काय केलं, एवढी चांगली बायको. हॅलो आता कोणाला फोन लावते, पोरीला काय बोली ती. ए ताईडे, अगं तुझ्यासाठी खुश खबर आहे. हा नाही मी फोनवर सांगत नाही तुला. तू आणि जावई घोटीला असेल तसं निघा. हा लवकर या. हा ठेवते, आल्यावर सांगते तुला. ठेव. अगं बाई, काय बोलावले. आता बापाची कारमत बघायला नको का लेकीला जावायला. मोठी दुसरी मम्मी करून आणली, जावायला दाखवते सासूबाई. हा अगं हा, मग पोरीला जावायला सुद्धा आनंद व्हायला बसलाय. हे काय अगं मग काय मी हेच सांगणार होते तुला. तू ये, मी फोनवर काय सांगत नाही, तुला धक्का लागन म्हणून म्हणलं ये आणि समोर डोळ्यांनी बघ. हे बघ ही तुला आई जाय बापू, तुम्हाला दुसरी सासू कशी बरी आहे ना?
असं तर आहे का माझी? हे काय सोंग आणि तुम्हाला जावई पण आहे का? हा मग ही लेक आहे माझी जावई आहे. हा. अहो पण तुम्ही असे कशा फसवलं मला? तुम्ही म्हणे मला काहीच नाही, माझी बायको नीट नाही. नाही हा? नाही सगळे सगळं म्हणजे तुम्हाला जावई एवढी मोठी मुलगी आहे तरी तुम्ही मला फसवलं. मग चल काय होतं आणि काय होतं म्हणजे तुम्ही खेळत माझ्या भावनांशी, मला म्हणे बंगला आहे, गाडी आहे, असं आहे का तुमचं? नाही घेणार आहे ना मी आता. बाबा काय गरज होती हे सोंग करायचं तुम्हाला? आता ताईडी तुला एक सांगू का? काय होतंय? सांगता? आता तुला तुझी आई माहित नाही का? काय माझ्या आईला काय झालं? चांगली आहे की हा? मला तर सांगितलं परिणाम झाला तिच्या डोक्यावर. बघा माझ्या डोक्यावर काय हा. परिणाम आहे. बघा कधी माम होय मामी हं? कधीपासून आता कधी दिसलंय बघा तुम्हाला आता. रटा असा चाललाय घरी आलं ना खाऊ की ठेवू नसताना कोटानं जोडा कस काय भारी दिसत जावायला पटलं बा. अगं म्हणजे ह्याच्यासाठी आला का तुम्ही इथं हा? आता झालंय, आता काय करणार आपण हा, त्याच्यात? काय करणार आहे? करू शकतो उद्या मी बी केलं दुसरं लग्न म्हणजे काय करू शकतो आपण त्याला? काय करू शकतो म्हणजे? नाही नाही नाही, जा बघा बघा तुम्ही केलं लग्न म्हणून माझा नवरा म्हणते उद्या मी लग्न केलं तर ताडी तुझ्या मालक लय भारी माणूस आहे. अहो ग बसा. हा. अहो मोठ्याच अनुकरण बारके करत असते. मोठ्यानेच असा गाडोपणा केल्यावर पोरं काय करणार आहेत? ती नाही करणार ती नाही करणार हा, ते नाही करणार. तुम्ही केलंय माय पोरगीच गरीब आहे तुझ्या वणी नाही गेली तुझ्या नाही गेली ती मायावर गरीबाचाच गेली. फायदा आहे. बाद झाला वाद करणं मरू द्या. आता झालंय ना चांगलं तोंड गोड करूया. ए बाई ते काढ हारबीर सगळं तिथं सरपाने चुले चहा ठेव मस्त आपल्या सगळ्यांना. ए बाई मी नाही मोकळे चहा बिया करायला, आणि ते चुलीवर स्वयंपाक मी नाही करणार. का? आता का? ए बाबा इधर तुझे हारण मंडोळी मला नको, माझे पैसे दे, काट पैसे. पैसे डुप्लिकेट मम्मी आहे का काय? पैसे दे. कसले आणि मग पैसे? 5,000 रुपये देणार होता तो मला. कशाला? विचारा त्यालाच. कशाला हं? एक शब्द तरी खाऊ हाय कर नीट. हा घरी आले की खाऊ का ठेवूच ह्यो रटा काय मत चालू आहे. मग मी बी थोडचं डोकं लावलं होतं. ह्याच दुसऱ्या लग्नाचं मग तुम्हाला काय वाटलं? अशा दुसऱ्या लग्नाने मी काय येड्यावानी करण का तुम्हाला भांडण का अजून काय वाटलं मला तुम्हाला? वाटलं माय घरच मोडून टाकी काय ना दुसरी आणल्या एवढी येडी नाही मी. होय जावई. अहो, मी लय हुशार आहे. मला वाटलं ही सासू का गरज मोडी काय ना असं ए केलं. बाबा तुझा घर परिवाराचं राहू दे, माझे 5,000 काढ पहिले. काय कुठं निघालीस? आणि कसले पाच घर? अगं राहू दे, चल जाऊ दे. आ बाई. चल तू लक्ष्मीच्या पावलाने आली. चल चल चहा कर. नको नको नको. ए बाई तुझे 5,000 नको आणि तुमचं घर नको, मला मी चालले. अगं थांब की. अगो बा मामी ही कसली बायको? कसलं डोकं चालली ती, तिने 5 सुद्धा सोडून पळाली का? मग आता मला बरी होती ना कामाधंद्याला. बरं काय जावई काय गेली? केलं ते योग्यच होतं का नव्हतं? हा नाही बरं हा? होतं, पण नाही चांगलं नव्हतं ते. असं का? चांगलं नव्हतं हा नव्हतं चांगलं डोळ्यात ते. कचरा गेलाय का? फुग बरं जरा डोळा जावयाचा. घरी गेल्यावर सांगते ना चांगलं होतं का कसं होतं ते. मी खरंच करीन ना मग मी हं. मामी बघा हे असंच करीत असते तुमच्यासारखीच. माझ्या आईला नाव ठेवता का? नाही मग मी कुठं काय बोललो? ताडी उलची टिंगल केली तोय आईची काढा हे. तुला माहित नाही का? काढा चांगलं तरुण नवरगत दिसताय हा मग ही म्हणते तू म्हातारे म्हणजे तू काय सांगू तुला आता. आणि इकडं त्यांचं पोरांवाली सोबत. हा बाप तुझा बरं मी काय म्हणलं होतं माहिती का तायडे तुला? म्हणलं आता पुरीचं लग्न झाले उद्या नातवंद होईल, मग असं तुझं बाळत पण अशा घरात करायचं का? घर बांधा. दुसरं काय म्हणलं सांगा बरं त्यांना मी. एवढाच प्रश्न आहे ना, एवढंच म्हणणं आहे ना. अरे उद्या पाया पूजी तो बरं बाकी जाऊ दे का जावाय आलंय मग चहा पाण्याचं बघा जरा. मी आधी गोडीत सांगतच होते. आईला पण ती बिचारी का बिगर चहाचीच गेली बा. चला बरे. बसा तुम्ही जाता का तिच्या माग चहा पाजायला? नको तू होय तुला तायडी काही कळत नाही. बसा जावय. मी काय म्हणतो मामा, मला वाटलं खरंच केलं काय? नाही नाही चांगलं मॉडेल होतं. मामा काय अजून कमी नाही तवा, पण उलची टिंगल केली ती बरं. सासूची तुमच्या. चहा घेऊ परत येते बाहेर. हा नसतं कुठं. काय काय हा? काय नाही काय नाही काय बाई आखरीतच आहे तुम गेली का बघत होतो जावाय लेखाय थोडं तर नाच तेव्हा आणि कावा लागलं मग मी तिकडे तोंड करून करीत होतो तायडी गेली ती. गेली ना. हा जाऊ दे बसा काय तुमचं काय? जा तिकडे. चहा ठेवली ना ती. चहा ठेव ना तिकडे.